माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर हे काय आज घेतलेला आहे अगरबत्ती आणि कपडा। तर हा कपडा आणि अगरबत्ती हे कशासाठी आपण आज घेतलेला आहे तर आपल्याला करायचं आहे आज कटवर्क। तर हे अगरबत्ती काय करायचे पेटवून घ्यायचे आणि त्यानुसार नंतर ना हे आपल्याला जाळायचं आहे आणि हे जाळं म्हणजे काय झालं आपलं तयार होत आहे कटवर्क। पण हे कटवर्क करताना खूप काळजीपूर्वक हा कपडा जाळावा लागतोय। काय होतं काही वेळेस मग हा आपण जी झिगझॅग स्टिच दिलेली आहे ना ती पण जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे एकदम सावकाश आणि काळजीपूर्वक हा कपडा जाळायचा आहे। आणि जाळला का लगेचच आपण जो खराब कपडा हा दुसरा घेतलेला असतो ना त्याने लगेच पुसून घ्यायचं, म्हणजे काय होतं काळं पण होत नाही आणि दिसायला पण आपलं कटवर्क छान दिसतं। पण स्टार्टिंगला काय करायचं एकदम काळजीपूर्वक हा जी आपली अगरबत्ती आहे ना ती पेटवल्यावरती जो त्याचे पुढचा आर टाईप असते ते ना त्यानं एकदम सावकाश पद्धतीनं हे जाळून घ्यायचं आहे। तर चला तर पाहूया आपण कटवर्क कसं करायचं ते। तुम्ही अगरबत्ती घेऊ शकताय किंवा आपली मच्छर अगरबत्ती ती पण वापरली तरी चालेल। मच्छर कॉईल असते ना त्यानं पण टोक एकदम छान येतं, त्यामुळे ते पण वापरलं चालतंय। आणि दुसरे म्हणजे कटवर्कची आपल्याला मिशन पण भेटती आयरन, त्यानंही तुम्ही कट केलं तरी पण चालतंय, पण ती थोडीशी महाग असते। जेव्हा आपण स्टार्टिंग करतो त्यावेळेस त्याची गरज नसते। तर स्टार्टिंगला काय करायचं आपण अगरबत्ती किंवा मच्छर अगरबत्तीची कॉईल असते ना त्यानं करायचं। मच्छर अगरबत्तीची कॉईल केली ना ते ह्याला कसं अगरबत्तीला हे काळं जास्त येतं नाही इथं समोर, तर ते त्यामध्ये जास्त येत नाही, त्यामुळे मच्छर अगरबत्तीचा जास्त यूज केला जातो। याच्यामध्ये मच्छर कॉईलचा वापर केला जातो। तर अशा पद्धतीने आता मी पेटवून घेतली अगरबत्ती। आता आपण कटवर्क करायला सुरू करूया। आणि हे कपडा आपल्याला खराब कपडा आहे ना तो आपण खालच्या साईडनं पकडणार आहोत। तर अशा पद्धतीने लगेच पुसून घ्यायचं। तर अशा पद्धतीने कटवर्क करायचे। तर आपण हा चौकोन कसा कटवर्क केला आहे बघा, अशाच पद्धतीनं सर्व कटवर्क करून घ्यायचं। अगरबत्ती प्रत्येक वेळेस फुकून घ्यायची आणि हे वरती जे आलेलं आहे ना अगरबत्तीची राख ती काढून घ्यायची। धाग्याला चिटकू द्यायचं नाही, नाहीतर काय होतं धागा कट होतो। जर धागा कट झाला तर त्याची पण आपल्याकडे ट्रिक आहे।
अगरबत्ती विजते सारखी, त्यामुळं सारखी पेटवून घ्यायची. एकदम काळजीपूर्वक करावं लागतं कटवर्क. इथे बघा साईडला पडल्यामुळे हे कसं झालं कपडा. कटवर्क डायरेक्ट कधीच
ह्याच्यावरती करायचं नाही, ब्लाऊजवरती. त्याचे पॅच बनवूनच जॉईंट करायचं. जर मशीन असेल तुमच्याकडे कटवर्कची तर तुम्ही करू शकता, पण त्याच्यामध्ये पण जास्त हीट झाले की ते जळण्याची शक्यता असते साईडचं. तर या पद्धतीनं नंतर साफ करून घ्यायचं कटवर्कचं. जे काही काळं असते, धागा जे अडकलेला असतो ना खराब, तर तो निघतो याने. आणि जे काय राहिलेलं आहे ते नंतर ना आपण या पद्धतीनं जाळून घ्यायचं. जाळलं तरी चालतंय, नंतर ना कट केलं कात्रीनं तरी पण चालतंय, कारण आपण हा कपडा जाळलेला असतो त्यामुळं काय नंतर ना धागा सुटत नाही त्याचा. एकदम काळजीपूर्वक कटवर्क करून घ्यावं लागतंय. तर इथं आपण एकदम नाजूक केलेलं आहे, त्यामुळं कटवर्क करताना एकदम सावधगिरीनं कटवर्क करावं लागतंय.
तर इथं आपलं कटवर्क तयार झालेलं आहे. आता इथं आपलं चुकून हे कट म्हणजे आपला अगरबत्तीचा आर इथं पडलेला आहे. त्यावेळेस आपण काय करायचं, इथं आता एक्स्ट्रा मी स्टिच देऊन हे कंप्लीट करते. पण जेव्हा अगरबत्तीनं करणार आहे ना, डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजवरती कटवर्क करूच नका. असे पॅचेस बनवून कट करून नंतर ना ते आरी ब्लाऊजला लावा. आणि जर चांगला ब्लाऊज असेल, एकदम हायफाय ब्लाऊज असेल चांगल्या साडीवरचा, तर त्याच्यासाठी काय करायचं, ते मिशनचाच वापर करायचा, आयरनचा. तर इथं मी कंप्लीट करते आणि नंतर ना एवढाच भाग कटवर्क करते. ते जर तसंच ठेवलं तर बरोबर नाही दिसणार. त्यासाठी अगोदर ते चेन स्टिच आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झिगझॅग स्टिच. नंतर रिटर्न झिगझॅग स्टिच. जर आपण पॅचवर्क करणार असेल तर आपण सेपरेट कपड्यावरती करतो, त्यामुळे हे जर असं झालं तरी काय नंतर ना ॲडजस्टमेंट करायची गरज येत नाही. पण हे आता मी केलं आहे प्रॅक्टिसच्या कपड्यावरती आणि ते जळल्यामुळे ते बरोबर नाही वाटणार, म्हणून मी एक्स्ट्रा आकृती काढून कटवर्क करणार आहे त्याच्यावरती. जर तुमचं असं या पद्धतीने झालं तर तुम्ही प्रॅक्टिसचा जो आपला कपडा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून तुम्ही वेगवेगळी नक्षी काढून कटवर्क करू शकताय. तर याच्यामध्येच आपण कट झाल्यावरती कसं चेन स्टिच द्यायची किंवा कसं झिगझॅग स्टिच द्यायची ते पण पाहूया. तर आता आपण हे झिगझॅग स्टिच दिलेले आहे आणि झिगझॅग स्टिच झाल्यावरती आता आपण काय करणार आहोत, हे पूर्णच आता
हे जाळून घेणार आहोत. आणि आता समजायचं की आपली ही मधली लाईन कट झालेली आहे, तर त्यावेळेस कसं करायचं ते पण आता आपण पाहणार आहोत. तर अगोदर ती आपण हे जाळून घेऊया. हे वरती केलेलं कटवर्क किती छान दिसतंय बघा. आता हे काळं जेव्हा आपण वॉश करू ना कपडा त्यावेळेस हे निघून जातं काळं. तर इथं आपला हा धागा कट झालेला आहे असं समजायचं. म्हणजे जेव्हा जर तुमचा कट होईल तर त्यावेळेस कसं करायचं हे सांगण्यासाठी मी पूर्ण चित्र जाळून घेतलेला आहे कपडा. आणि आता आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं करू शकतोय झिगझॅग स्टिच. तर काय करायचं, धागा आहे ना इथून घ्यायचा, गाठ मारून घेतलेल्या धाग्याला, आणि तो धागा इथं डायरेक्ट अटॅच करायचा. इथं स्टिच घ्यायची आणि नंतर ना डबल स्टिच घेऊन एन नॉट द्यायचं. इथं एन नॉट द्यायची आणि नंतर ना धागा नंतर ना वापस तिथंच घेऊन इथं झिगझॅग स्टिच देत यायचं. एकदा या साईडून एकदा या साईडून. इथं सिंगल चेन स्टिच द्यायची नाही, झिगझॅग स्टिच देत यायची. तर अशा पद्धतीनं पण तुम्ही कटवर्क करू शकताय. जेव्हा कधी तुमचा धागा कट होईल, जळला जाईल, त्यावेळेस या पद्धतीनं तुम्ही कटवर्क करू शकताय. इथं लास्टला एन नॉट. तर बघा एक चूक झाल्यामुळे आपण याचे दुसऱ्या पद्धतीनं कसं करता येतोय ते पण शिकलेलो आहोत आजच्या भागामध्ये. तर या पद्धतीनं कटवर्क केलं तरी पण चालतंय. तर छान दिसतंय बघा किती कटवर्क. जर मध्ये कुठे धागा कट झाला असेल तर तुम्ही झिगझॅग स्टिच देऊ शकताय त्या पद्धतीनं. कटवर्क करून जेव्हा आपण ब्लाऊजला आतमधून अस्तर लावतो ना, तर ते या पद्धतीनं कटवर्क दिसते बघा किती छान दिसते कटवर्क. आपण जे जाळलेलं आहे ते बिलकुल दिसून पण येत नाही. तर अशा पद्धतीनेच कटवर्कचे पॅच असतात आणि ब्लाऊजला पण कटवर्क करून या पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन काढल्या जातात. खूप छान दिसतात.
तर आजचा व्लॉग खूपच मोठा झाला आहे, त्यामुळे आता आपण इथेच थांबूयात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आपण जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर ती भेटतील. आता नंतर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.